नमस्कार, मी मंदार झगडे यशस्वी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतो. आपण संयुक्त पूर्व परीक्षाची प्रश्नपत्रिका जी होती त्याच्यामधील पॉलिटीच्या प्रश्नाचे ॲनालिसिस करत होतो. त्यामधील आज आपण 6वा प्रश्न पाहणार आहोत. 6वा प्रश्न आहे, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. प्रश्न काय विचारलाय? बरोबर नाही असं विधान विचारलेलं आहे. ऑप्शन्स बघूया. पहिला ऑप्शन आहे, पहिलं विधान आहे, उच्च न्यायालये जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. दुसरं विधान आहे, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती हे राष्ट्रपती करतात. तिसरं विधान आहे, राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. म्हणजे नियुक्तीबद्दल दोन्ही स्टेटमेंट दिलेले आहेत. एका स्टेटमेंटमध्ये दिले की प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात आणि त्याच्या खालचं स्टेटमेंट दिले की राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आणि चौथं स्टेटमेंट आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 आहे. आता मित्रांनो, समजा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जर माहिती असेल तर तुम्हाला यामध्ये एक लक्षात ठेवायचं की उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत त्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. जर हे विधान जे 2 आहे, विधान नंबर 2 आहे, जर हे विधान बरोबर असेल तर लगेचच विधान नंबर 3 हे जे विधान आहे ते विधान चुकीचं होतं. का? तर जर उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती जर राष्ट्रपती करत असतील तर राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात हे जे वाक्य आहे ते विधान चुकीचं विधान ठरतं. म्हणजेच हे विधान बरोबर नाही. म्हणून या प्रश्नाचा आन्सर होतं ऑप्शन नंबर 3. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करत नसतात. म्हणजेच काय, जर तुम्हाला उच्च न्यायालयाबद्दल जर या 4 स्टेटमेंट मधील जरी एक विधान माहित असेल तरी तुम्ही एलिमिनेशन टेक्निकद्वारे हा प्रश्न या ठिकाणी सोडवू शकत होता. आता आपण या प्रश्नाच्या विश्लेषणाकडे वळूया की ज्यामधून आपल्याला स्टॅटिक प्रश्न विचारले जातात. बऱ्याचदा एमपीएससी या टाईपच्या प्रश्नाकडे जाते. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे तर हायकोर्ट बद्दल म्हणजे उच्च न्यायालयाबद्दल तर काय विचारलं जाऊ शकतं, तर उच्च न्यायालय कोणत्या राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहेत. तर त्याचा आन्सर आहे भाग 6 आणि कलम 214 ते कलम 231 या कलमांमध्ये भारतातील उच्च न्यायालयांविषयी ज्या त्यांच्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांचं अधिकार क्षेत्र असेल, त्यांना दिलेलं कायदेशीर संरक्षण असेल, त्यांची नियुक्ती असेल, या संपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या कलम 214 ते कलम 231 भाग 6 मध्ये समाविष्ट केल्या गेलेल्या आहेत. यानंतर सध्या भारतात जर किती उच्च न्यायालय आहेत असा प्रश्न विचारला गेला. जर हा प्रश्न 2019 पर्यंत विचारला गेला असता तर याचा आन्सर होतं त्यावेळी 2019 पर्यंत भारतामध्ये 24 उच्च न्यायालये होती. परंतु 1 जानेवारी 2019 नंतर भारतामध्ये 25 उच्च न्यायालये आहेत. का? याचं कारण आहे 1 जानेवारी 2019 ला आंध्र प्रदेशमध्ये देखील एक उच्च न्यायालय स्थापन झालं. त्यानुसार सध्या भारतात आत्ताच्या पॉइंट ऑफ टाइमला 25 उच्च न्यायालये आहेत. त्यापैकी 6 जी आहेत ती संयुक्त उच्च न्यायालय आहेत. आता संयुक्त उच्च न्यायालय म्हणजे काय, तर ते राज्य, म्हणजे समजा तुम्हाला एक संयुक्त उच्च न्यायालय घ्यायचं म्हटलं तर आपलं महाराष्ट्राचंच उच्च न्यायालय. कुठे आहे महाराष्ट्राचं उच्च न्यायालय? तर आपण ज्याला सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्ट हे जे आपलं न्यायालय आहे त्यामध्ये महाराष्ट्र, त्यासोबत गोवा आणि त्यासोबत दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव असे 3 एकत्र प्रदेश मिळून बॉम्बे हायकोर्ट हे संयुक्त उच्च न्यायालय बनतं. खरं तर राज्यघटनेच्या मूळ स्वरूपात जी राज्यघटना होती त्यामध्ये असं दिलं होतं की प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र उच्च न्यायालय असावं. परंतु 7व्या घटना दुरुस्तीद्वारे 1956 मध्ये जी 7वी घटना दुरुस्ती झाली त्या 7व्या घटना दुरुस्तीद्वारे 2 राज्यांसाठी किंवा राज्यांसाठी आणि संयुक्त संघ राज्यांसाठी मिळून आपण संयुक्त उच्च न्यायालय बनवू शकतो. आणि सध्या भारतामध्ये एकूण 6 संयुक्त उच्च न्यायालये आहेत. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. यानंतर पुढची एक महत्वाची गोष्ट, स्वतःचे उच्च न्यायालय असलेले दिल्ली हे एकमेव संघराज्य आहे. स्वतःचे उच्च न्यायालय असलेलं दिल्ली हे एकमेव संघराज्य आहे. ओके. यानंतर जर आपण इथे अजून एक स्टेटमेंट आहे, विधान असं आहे की उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात का. तर तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की जनहित याचिका म्हणजे काय, तर जनहित याचिकामध्ये लोकस स्टँडाय ही जी कन्सेप्ट आहे ती आवश्यक नसते. लोकस स्टँडाय म्हणजे काय,
तर ज्या माणसावर अन्याय झालेला आहे त्या माणसानेच त्या न्यायालयाकडे जाऊन दाद मागण्यापेक्षा जर एखादा सुशिक्षित वेगळा माणूस असेल तो देखील ज्या माणसावर अन्याय झालाय त्या माणसाच्या वतीने न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. याला म्हटलं जातं PIL म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण जनहित याचिका असं म्हणतो. आता ही जी जनहित याचिका आहे ती आपण सुप्रीम कोर्टमध्येच म्हणजेच आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. त्याच सोबत आपण उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जनहित याचिका दाखल करू शकतो. परंतु ह्या दोन्ही कलम वेगवेगळे आहेत. उच्च न्यायालयासाठी जर सांगायचं झालं तर कलम 226 द्वारे आपण उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करू शकतो. तर याच आणि सर्वोच्च न्यायालयाबद्दल बोलायचं झालं तर कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण जनहित याचिका दाखल करू शकतो. यानंतर मगाशी आपण एक स्टेटमेंट बघितलं होतं की उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात, बरोबर आहे. तर म्हणूनच हे लक्षात ठेवायचंय की न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. मग उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायाधीश असोत किंवा जे इतर न्यायाधीश आहेत त्या सगळ्या न्यायाधीशांची नियुक्ती म्हणजेच काय तर उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती कोण करत असतं तर राष्ट्रपती करत असतात. मित्रांनो, या ठिकाणी अजून एक टॉपिक येतो पॉलिटीमधील म्हणजेच उच्च न्यायालयाच्या दृष्टीने एक महत्वाचा टॉपिक येतो ती म्हणजे आपली कॉलेजियम सिस्टम ज्याला आपण म्हणतो. तर कॉलेजियम सिस्टम नुसार राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात त्यावेळी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची आणि ज्या राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते त्या राज्यांच्या राज्यपालांशी विचार विनिमय करावा लागतो. म्हणजेच काय तर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपल्याला मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करायची तर ती नियुक्ती करणार कोण? सर्वप्रथम म्हणजे ती नियुक्ती फक्त राष्ट्रपतीच करू शकतात. आणि त्यासाठी विचार विनिमय त्यांनी कोणाशी करायचा तर भारताचे जे आपले सरन्यायाधीश आहेत त्यांच्याशी आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल या दोघांशी त्यांना विचार विनिमय करावा लागतो. आणि महाराष्ट्र राज्यातील इतर जे न्यायाधीश असतील त्यांची जर नियुक्ती करायची झाली तर कोणाशी विचार विनिमय करावा लागतो? हे सरन्यायाधीश आणि राज्यपाल तर आहेतच, त्यासोबतच महाराष्ट्राचा हायकोर्ट कोणता आहे? बॉम्बे हायकोर्ट. तर त्या संबंधित राज्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत त्यांच्याशी देखील सल्लामसलत किंवा विचार विनिमय करावा लागतो. या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत की जर मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती करायची असेल तर आपल्याला म्हणजे राष्ट्रपतींना सरन्यायाधीश प्लस राज्यपाल यांच्याशी विचार विनिमय करावा लागेल. आणि मुख्य न्यायाधीश सोडून इतर न्यायाधीशांची जर नियुक्ती करायची झाली तर सरन्यायाधीश आणि राज्यपाल यांसोबतच आपल्याला त्या राज्याचे जे मुख्य न्यायाधीश आहेत यांच्याशी सुद्धा राष्ट्रपतींना विचार विनिमय करावा लागतो. आता मी मगापासून असं म्हणतोय की सरन्यायाधीशांशी विचार विनिमय करावा लागतो. आता सरन्यायाधीश म्हणजे ही व्यक्ती नाहीये. सुप्रीम कोर्टने जजेस केस ज्या झालेल्या आहेत, ज्या 3 जजेस केस आहेत त्याच्यामध्ये असं सांगितलंय की सरन्यायाधीश ही एक व्यक्ती नसून ती एक संस्था आहे. म्हणजेच काय तर सरन्यायाधीशांची विचार विनिमय करताना केवळ जे सरन्यायाधीश पदावर असलेले व्यक्ती आहेत त्यांच्याशी विचार विनिमय करून ते पुरेसे होत नसतं, तर त्यासोबत सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयाचे 2 ज्येष्ठ न्यायाधीश यांच्याशी ती चर्चा म्हणजेच विचार विनिमय करून मग त्या कॉलेजियम सिस्टीमद्वारे त्या जजची नियुक्ती केली जात असते. म्हणजेच काय तर हायकोर्टमध्ये जर एका न्यायाधीशाची नियुक्ती करायची झाली तर राष्ट्रपती ते नियुक्ती करत असतात आणि त्यांना त्यासाठी कॉलेजियम सिस्टमशी विचार विनिमय करायला लागतो. म्हणजे जर सरन्यायाधीशांची जर विचार विनिमय करायचा असेल तर त्यामध्ये सरन्यायाधीश तसेच सर्वोच्च न्यायालयाचे जे 2 ज्येष्ठ न्यायाधीश असतात त्यांच्याशी विचार विनिमय करून सरन्यायाधीश ही एक संस्था बनत असते. आणि त्यासोबतच राज्यपालांची देखील विचार विनिमय करायचा आहे मुख्य न्यायाधीशांसाठी आणि इतर न्यायाधीशांसाठी कोणाशी विचार विनिमय करायचा आहे? सरन्यायाधीश, राज्यपाल आणि त्या राज्याचे मुख्य न्यायाधीश. कळालंय? यानंतर जर आपण पुढे जाऊन बघितलं की 4थं विधान आहे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची कमाल वयोमर्यादा आहे 62 वर्ष. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की मग किमान वयोमर्यादा काय? 35, 25
28 अशी काय किमान वयोमर्यादा आहे का की त्यानंतरच एखाद्या व्यक्तीला आपण हायकोर्टचे म्हणजे उच्च न्यायालयाचे जज बनवू शकतो? तर अशी कोणतीही किमान वयोमर्यादा आपल्या राज्यघटनेत दिलेली नाही. सो तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसाठी किमान वयोमर्यादा नाही, परंतु कमाल वयोमर्यादा मात्र किती आहे? तर ती 62 वर्षे इतकी होते. जर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना राजीनामा द्यायचा झाला तर ते राज्यपालांकडे सोपवू शकतात का राजीनामा? तर या प्रश्नाचं उत्तर नाही असं होतं. कारण त्यांची नियुक्ती कोणी केले? आपण बघितलंय, प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात. मग जर नियुक्ती राष्ट्रपतींनी केले तर त्यांनी राजीनामा देखील राष्ट्रपतींना उद्देशूनच द्यायचा असतो. तो राजीनामा राज्यपालांना देऊन चालत नाही. यानंतर जर उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाला जर पदच्युत करायचं असेल, म्हणजे राष्ट्रपतीच हे पदच्युत करू शकतात, जर त्यांना पदावरून काढून टाकायचं असेल तर त्यांना महाभियोग प्रक्रिया राबवावी लागते. ही महाभियोग प्रक्रिया काय आहे हे आपण एका स्पेशल लेक्चरमध्ये, वेगळ्या लेक्चरमध्ये समजावून घेऊ, कारण हा एक वेगळा टॉपिक बनतो पूर्णतः. फक्त एवढं लक्षात ठेवा, राष्ट्रपतींना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशासाठी, तो मुख्य न्यायाधीश असो किंवा इतर कोणताही न्यायाधीश असो, जर त्यांना पदावरून काढून टाकायचं असेल तर त्यासाठी महाभियोग प्रक्रिया राबवावी लागते. जी महाभियोग प्रक्रिया सुप्रीम कोर्टच्या जजसाठी म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या जजसाठी देखील वापरावी लागते. आता जाता जाता बाकीच्या ज्या परीक्षा असतात, म्हणजे झेडपीच्या ज्या एक्झाम्स असतील, MIDCच्या एक्झाम्स असतील आणि ज्या काही इतर परीक्षा असतात, त्यामध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचा आन्सर आहे नितीन मधुकर जामदार. सध्या 2023 वर्षामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत नितीन मधुकर जामदार आणि त्यांची नियुक्ती मे 2023 रोजी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आज आपण हायकोर्ट विषयी ज्या काही गोष्टी होत्या, ज्या काही महत्वाच्या गोष्टी होत्या, त्या आज आपण जाणून घेतल्यात. आता याच्यामध्ये ज्या काही स्टॅटिक गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, सांगितल्या गेलेल्या आहेत, त्यावर नीट अभ्यास करा. याच्यावर बरेचसे प्रश्न पडले गेलेले आहेत, मग त्यांची नियुक्ती असेल, राजीनामा असेल. आणि एक महत्वाची गोष्ट हेही आहे, असा प्रश्न 2022 ला विचारला गेला होता कंबाईनलाच, की प्रत्येक राज्याच्या उच्च न्यायालयामध्ये किती जजेस असावेत, किती न्यायाधीश असावेत, हे कोण ठरवतं? तर त्यांची संख्या जी आहे ती देखील राष्ट्रपतीच ठरवत असतात. प्रत्येक न्यायालयामध्ये किती न्यायाधीश असावेत ही संख्या देखील राष्ट्रपती ठरवत असतात. अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्यात आणि यानंतर तुम्ही या पद्धतीचा कोणताही प्रश्न आला तर तो तुम्ही नक्की सोडवू शकाल. धन्यवाद.